माझा तालुका माझी बातमीच्या आजच्या सदरामध्ये आपले स्वागत आहे. मी डॉक्टर लड्डा आणि आपण पाहत आहात लोकप्रश्नसह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन. सर्वप्रथम आजच्या महत्त्वाच्या बातम्या. बीड जिल्हा पुन्हा हादरला. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर दोघांनी केला लैंगिक अत्याचार. पोलिसांनी 2 आरोपी केले जेरबंद. केज येथील सानेगुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डॉक्टर कविता गीते यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड. कौतुकांचा वर्षाव. बीड नगरपालिका स्वच्छता सभापती निजाम शेख यांच्या विरुद्ध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. राजीनाम्याची मागणी. अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखा बीडने पकडला. कारवाईत 36 लाखाचा मुद्देमाल जप्त. मुस्लिम बांधवांसोबत झालेल्या संवादाची बाबरी मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. चर्चेला उधाण. आता सविस्तर बातम्या. बीड नगरपालिका स्वच्छता सभापती निजाम शेख यांच्या विरुद्ध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहे. महाराष्ट्राचे नाही तर देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान एकेरी उल्लेख केल्याबद्दल बीड नगरपालिका सभापती निजाम शेख यांच्याबद्दल नाराजी असून यासाठी विरोध प्रदर्शन मोर्चे पण काढण्यात येत आहेत. घोषणाबाजी करत शेख निजाम यांचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांनी सकल समाजाची माफी मागावी अशी मागणी मोर्चेकरी करत आहे. बीड जिल्हा परिषदने काढलेला सरकारी आणि शाळांमधील व्हिडिओ फोटो बंदी आदेश या विरोधात डॉक्टर गणेश ढवळे यांचे सविनय कायदेभंग आंदोलन. महात्मा गांधी यांचा फोटो घेऊन शाळेत प्रवेश करत विद्यार्थ्यांबरोबर फोटो काढत जिल्हा प्रशासनाने स्वतःच्या नाकर्तेपणा लपवण्यासाठी काढलेला आदेश तातडीने रद्द करण्याची मागणी. अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखा बीडने पकडला. कारवाईत 36 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाळू वाहतुकीसाठी थेट ट्रकचा वापर करून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या एका वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 35,90,000चा मुद्देमाल जप्त केला. गेवराई पोलीस ठाण्यात या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर औटी, मनोज परजने आणि सय्यद यांच्या वतीने करण्यात आली. 2 दिवसापूर्वी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील चौंडेश्वरी कापड दुकानाचे मालक अनिल म्हेत्रे आणि त्यांच्या कामगारावर कुख्यात इस्माईल पठाणसह त्यांच्या टोळीने प्राणघातक हल्ला करत दगडफेक केली होती. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात 70 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. मात्र घटना घडल्यानंतर 2 दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने रविवारी व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वगाडे यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याची लेखी मागणी निवेदनाद्वारे केली. पण पोलीस ठाण्यात मुस्लिम बांधवांसोबत झालेल्या संवादाची बाबरी मुंडे यांची कथित व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याबद्दल चर्चेला उधाण आहे. बीडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण. केज येथील सानेगुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डॉक्टर कविता गीते यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिक्षक दिनी दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डीवायएसपी व्यंकटराम यांच्या पथकाने गोवंशीय जनावरे पकडली. जवळजवळ 12,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई डीवायएसपीच्या पथकाने केली. बीड परळी रोडवर सापळा रचून ही मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 2 जण ताब्यात घेण्यात आले. डीवायएसपी व्यंकटराम यांच्या पथकाच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारीवर अंकुश बसत आहे आणि सामान्य बीडकरांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हातोला येथील रेशन दुकानात काळा बाजार होत असल्याचा आरोप तक्रारदार वावळे यांनी केलाय आणि प्रशासनाविरोधात उपोषणाच्या पवित्र्यात तक्रारदार वावळे असल्याचे त्यांनी त्यांच्या व्हिडिओत बोलून दाखवले. जायकवाडी धरणातून माजलगाव धरणात पूर्ण क्षमतेने पाणी येत नसून 100 क्युसेक्सने पाण्याची घट झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. नेमकं कारण काय याविषयी आमचे वार्ताहर शिवनाथ जाधव यांचा हा विशेष रिपोर्ट. माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. कारण जायकवाडीच्या धरणातून गेल्या काही दिवसापासून
माजलगावच्या धरणामध्ये 1300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता, परंतु ह्या विसर्गामध्ये घट झाली असल्याची आलेल्या समोरच्या आकडेवारीतून आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. सध्या माजलगाव धरणामध्ये जायकवाडीच्या धरणातून केवळ 1200 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सध्या चालू असल्याचे या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. 100 क्युसेसने पाण्यामध्ये घट झालेली आहे. कारण जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये घट झाल्यामुळे उजव्या कालव्यात विसर्ग जो आहे त्या विसर्गामध्ये घट केली असल्याचं सांगितलं जात आहे. 71.70 दलघमी इतका पाणीसाठा जो आहे तो माजलगावच्या धरणामध्ये सध्या या झाला असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. माजलगाव धरण क्षेत्रामध्ये सध्या पाऊस होत नसल्यामुळे धरणाची वाढती टक्केवारी सर्व जी आहे ती पूर्णपणे जायकवाडीच्या धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकवरच अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे. वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको. आपल्याला माहिती आहे, सरकारी दवाखान्यामध्ये एका महिलेवर शस्त्रक्रिया झाली होती आणि शस्त्रक्रियेदरम्यान काही सामान महिलेच्या पोटातच राहिले होते आणि त्याच्यानंतर ती महिला ससून रुग्णालयात गेली होती आणि त्या ठिकाणी त्या महिलेवर 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि आज त्या महिलेची तब्येत खालावलेली आहे. आणि या संदर्भामध्ये त्या सदरील महिलेच्या नातेवाईकांनी सिव्हिल सर्जन बीड यांना पण तक्रार अर्ज दिला होता आणि या संदर्भात आज वडवणीमध्ये हा मोर्चा काढण्यात आला. दोषी डॉक्टरला हातकड्या घालून जेलमध्ये पाठवा, सिव्हिल सर्जनला बडतर्फ करा, तसेच रुग्णाच्या पुढील उपचारासाठी जर गरज असेल तर 10 लाख रुपये देण्याची मागणी या मोर्चा दरम्यान करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. केज रोटरीने केली सर्पविषयक जनजागृती. शारदा इंग्लिश स्कूल व जीवन शिक्षण विद्यालय या शाळेच्या 5000 विद्यार्थ्यांशी साधला संवाद. केज येथील रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने सर्पविषयक जनजागृती करण्यासाठी अनेक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला गेला. यावेळी रोटरी क्लब ऑफ केजचे अध्यक्ष असरार कुरेशी, सचिव हनुमंत भोसले, प्रोजेक्ट चेअरमन विकास मिरगणे, महेश जाजू व फिरोज पठाण यांची उपस्थिती होती. सचिव हनुमंत भोसले यांनी नागपंचमीच्या निमित्ताने सापाचे सामाजिक महत्व, सापांचे प्रकार, सापाबद्दल घ्यावयाची काळजी, सर्पदंश झाल्यास करावयाचे उपचार इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिली. रोटरी अध्यक्ष असरार कुरेशी यांनी साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून तो निसर्गाचा महत्वाचा घटक असल्याचे सांगितले. प्रोजेक्ट चेअरमन विकास मिरगणे व महेश जाजू यांनीही सर्प जनजागृती मोहिमेच्या गरजेबद्दल माहिती देऊन शाळा, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत आणि सहकार्य केले. आजच्या माझा तालुका माझी बातमी या सदरामध्ये आपण इथंच थांबू. उद्या ठीक 9 वाजता हे सदर घेऊन आम्ही आपल्या समोर येऊ. नमस्कार.